नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या 13 जागांसाठी विक्रमी अर्ज आलेले आहेत। आज दिनांक 14 जानेवारी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती। या कालावधीत 337 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी दिलेली आहे। अनेक इच्छुकांनी संक्रांतीचा मुहूर्त साधत आपण इच्छुक असल्याचं नेते मंडळींना दाखवून दिले। कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा दाखला देत सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्रित येऊन 2 दिवसापूर्वी बिनविरोधसाठी बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये सर्वच गटांना समान संधी देण्याचा फॉर्म्युला ठरला होता। ही बिनविरोधची चर्चा संपल्यानंतर आता तरी संधी मिळेल या आशेने इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत असं दिसून येते। बैठकीत ठरल्याप्रमाणे कोणाला संधी द्यायची हे ज्या त्या गटप्रमुखांनी ठरवून नाव द्यायचं आहे। पण जर अर्जांची संख्या पाहिली आणि तर त्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे। कारण कोणाकोणाला थांबवायचं आणि कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न ज्या त्या गटाच्या पक्षाच्या नेत्यांसमोर उभा ठाकणार आहे। अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 23 तारखेपर्यंत आहे। त्यामुळे येणाऱ्या 10 दिवसात इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी नेते मंडळींचा कस लागणार आहे। खरं तर ज्यांना साखर कारखान्यावर संधी देता आली नाही त्यांना शिक्षण प्रसारक मंडळावर संधी द्यायची असा इथला अलिखित नियम होता। पण सध्याची परिस्थिती पाहिली आणि अर्जांची संख्या मोजली तर मात्र ही निवडणूक बिनविरोध करणं हे मोठं आव्हान नेत्यांसमोर असणार आहे। आणि त्यामुळेच ही बिनविरोधची चर्चा म्हणजे हवेतला गोळीबार ठरणार की काय असं वाटायला लागलंय। पण अजूनही 10 दिवसांचा कालावधी असल्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही। हे सगळं खरं असलं तरी देखील आर्थिक डबघाईला आलेला साखर कारखाना आणि अडचणीत येत असलेली शिक्षण प्रसारक संस्था यांची परिस्थिती माहिती असून देखील अनेक इच्छुक या ठिकाणी जाण्यासाठी का आग्रही असतात हे कोडं मात्र अजूनही सभासदांना उमगलेलं नाही। याविषयी तुम्हाला काही माहिती असेल किंवा ही निवडणूक बिनविरोध व्हावी की नको याबाबत मात्र तुम्ही बिनधास्त कमेंट करून सांगू शकताय। या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास, राजकीय हस्तक्षेपामुळे संस्थेचा खुंटलेला विकास आणि इतर साखर कारखाना संचलित शिक्षण संस्थांच्या तुलनेत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ आहे कुठे यावर प्रकाश झोत टाकणारा रिपोर्ट आम्ही लवकरच प्रसारित करत आहोत। आणि तो पाहण्यासाठी आणि या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा के न्यूज। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।